संसाधने एकत्रीकरण यामध्ये आज आपण उद्योगासाठी आवश्यक असलेली संसाधने पाहणार आहे। तर उद्योगासाठी महत्त्वाचा जो घटक आहे पहिला तो भांडवल। भांडवल हे दोन प्रकारचं असतं, स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल। स्थिर भांडवलामध्ये उद्योगासाठी लागणारी जागा, त्या ठिकाणचं बांधकाम, त्याचबरोबर यंत्रसामुग्री हा जो प्राथमिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो याला स्थिर भांडवल असं म्हटलं जातं। त्यामध्ये पूर्णपणे यंत्रकुल रचना देखील म्हणजे फर्निचर वगैरे सुरुवातीचं जे आहे। आणि दुसरं आहे खेळते भांडवल। प्रत्यक्षात उद्योग सुरू झाल्यानंतर जे भांडवल आपल्याला सातत्यानं लागतं किंवा सातत्याने ज्या भांडवलाची गरज असते त्याला खेळतं भांडवल असं म्हटलं जातं। खेळत्या भांडवलामध्ये प्रामुख्याने कच्चा माल, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे पगार, तसेच विविध प्रकारचे मेंटेनन्स, यंत्रसामुग्रीची दुरुस्ती, विविध प्रकारची बिलं, लाईट बिल असेल, पाणीपट्टी असेल किंवा टॅक्स असेल, हे सर्व खेळत्या भांडवलामध्ये। खेळत्या भांडवलाची जी उपलब्धता आहे ही उपलब्धता ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादन होईल आणि ते बाजारपेठेमध्ये ते उत्पादन विकलं जाईल, त्याच्यानंतर त्याच्यामधून जे नव्याने भांडवल मिळेल ते आपण पुन्हा खेळते भांडवल म्हणून वापरू शकतो। तर भांडवल हा जो घटक आहे हा उत्पादन कार्यात सातत्य ठेवण्यासाठी महत्वपूर्ण घटक आहे। जर वेळेत भांडवल उपलब्ध झालं नाही तर काय होईल की उत्पादनामध्ये खंड पडेल, आणि जर असा उत्पादनामध्ये वारंवार खंड पडू लागला तर उत्पादन क्षमता जी उद्योगाची आहे ही ती कमी होईल, आणि उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळं उद्योगातून मिळणारं जे उत्पन्न आहे हे देखील कमी होईल। त्यामुळं उत्पादन कार्यात सातत्य ठेवण्यासाठी भांडवलाची तरतूद ही उद्योजकाला करावी लागते। मग ते स्वतःचं भांडवल असेल किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेलं भांडवल असेल किंवा बँकांकडून कर्ज रूपात घेतलेलं भांडवल असेल। उत्पादनात सातत्य राहिल्यामुळं उद्योजकाचा आत्मविश्वास देखील वाढतो। आपला उद्योग यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे याचा त्याला आत्मविश्वास वाढतो, आणि त्यामुळं इतर कंपन्यांचा देखील स्पर्धक कंपनी म्हणून आपल्या उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक सकारात्मक राहतो। म्हणजे आपल्या स्पर्धेत कोणीतरी आहे, मोठा उद्योजक आहे असा त्यांचा दृष्टिकोन होतो। त्याचबरोबर उद्योगामध्ये विस्तार करायचा असेल, उद्योजकाला आपली कंपनीचं आकारमान वाढवायचं असेल तर नव्याने जेव्हा वित्तीय संस्थांकडून बँकांकडून कर्ज घ्यायचं असतं तेव्हा कर्ज मिळणं सोयीचं ठरतं। कारण आपला उद्योग आतापर्यंत नफ्यामध्ये कशा पद्धतीने चाललेला आहे हे स्टेटमेंट दाखवता येतं, त्याच्यामुळं सहजासहजी कर्ज मिळतं। आणि भांडवल जर आपल्याकडं उपलब्ध असेल, सेव्हिंग असेल उद्योजकाचं, तर कोणतीही आकस्मिक परिस्थिती निर्माण झाली तरी देखील त्याला त्यातून सावरण्यासाठी त्या भांडवलाचा उपयोग होतो। उदाहरणार्थ महापूर आला किंवा भूकंप झाला तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे पैसा असेल तर कच्चा माल जो बाहेरून येणार असतो तो जास्त पैसे देऊन आपण स्थानिक पातळीवर जर कुठं किंवा जिल्हा पातळीवर मिळणार असेल तर तिथून तो घेऊ शकतो। म्हणजे शेवटी भांडवलाची उपलब्धता हा उद्योग यशस्वी होण्यासाठी फार महत्वाचा घटक आहे। दुसरं साधन जे आहे कच्चा माल। कच्चा माल उद्योगासाठी वेळेत उपलब्ध होणे आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे। जर कच्च्या मालाची उपलब्धता जर वेळेत झाली नाही तर त्या ठिकाणी उत्पादन प्रक्रिया खंडित होईल आणि एकूण उत्पादन कमी होऊन उद्योगाचा मिळणारा जो नफा आहे किंवा मिळणारं जे उत्पन्न आहे हे कमी होण्याची शक्यता असते। त्यामुळं
पुढील 3 महिन्याचं कच्चा माल हा उद्योजकाला स्टोअर करून ठेवावा. येते का फार लक्षात? 3 महिन्याचा का ठेवायचा? समजा आता मी वरती सांगितलं त्यानुसार जर अकस्मित काही परिस्थिती निर्माण झाली तर आपण साठवून ठेवलेला जो माल आहे कच्चा माल तर तो वापरू शकतो. म्हणजे 3 महिने जरी अकस्मित परिस्थिती निर्माण झाली, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या 3 महिन्यामध्ये तो कच्चा माल आपल्याला वापरता येईल अशी तजवीज करून ठेवावी लागते. तिसरा आहे यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञान. हे संसाधन देखील महत्वाचं आहे. आपण जी वापरणारी यंत्रसामुग्री आहे किंवा तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान जर अत्याधुनिक असेल तर उत्पादन जो वेग आहे किंवा उत्पादनाची क्षमता आहे ही वाढवता येईल. परंतु यंत्रसामुग्री जर जुनाट असेल, ती वारंवार बंद पडत असेल, तिला नेहमी दुरुस्त करावी लागत असेल तर उत्पादन क्षमता ही कमी होईल. आणि उत्पादन क्षमता कमी तर होईलच, पण मनुष्यबळाचा जो वापर आहे तो देखील पुरेपूर होणार नाही. त्यामुळं यंत्रसामुग्री अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे. जी आपण यंत्रसामुग्री वापरणार आहे ती यंत्रसामुग्री दुरुस्त करण्यासाठी ठराविक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळं उत्पादन क्षमता वाढेल, परंतु ती बंद जर पडली, ते मशीन जर बंद पडलं तर ते दुरुस्त करण्याचं ज्ञान जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान वापरत असताना ते तंत्रज्ञान आपण कुठून घेतलेलं आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाला त्या ठिकाणी पाठवावं लागेल किंवा तिथले जे प्रशिक्षक आहेत ते आपल्या उद्योग संस्थेमध्ये येऊन आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. तर त्यासाठी त्यांची तशा प्रकारे मानसिक स्थिती आपल्या कर्मचाऱ्यांची निर्माण करणं देखील आवश्यक आहे. पुढचा घटक आहे मनुष्यबळ. मनुष्यबळ हा उत्पादन कार्यातला एक महत्वाचा घटक आहे किंवा हे एक आवश्यक असं संसाधन म्हटलं जाईल. मनुष्यबळ हे 2 प्रकारचं मुख्यत्वे असतं, कुशल आणि अकुशल कर्मचारी. तर कुशल कर्मचारी कोणाला म्हणायचं? ज्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक किंवा व्यावसायिक कोर्स पूर्ण केलेला आहे, मग तो 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, आणि तो कोर्स पूर्ण करून 1 ते 2 वर्षाचा बाहेर त्या क्षेत्रातला अनुभव घेतलेला आहे आणि ते सध्या उद्योगामध्ये काम करत आहेत, तर हे कारागीर जे असतील त्यांना कुशल कारागीर किंवा कुशल कामगार असं म्हटलं जातं. ज्यांनी फक्त कोर्स केलाय आणि डायरेक्ट कामाला लागलेले आहेत कंपनीमध्ये, त्याच क्षेत्रात ते काम करत आहेत, तर त्यांना त्यावेळेस शिकाऊ कर्मचारी असं म्हटलं जातं. आणि ज्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा तांत्रिक कोर्स केलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दुय्यम दर्जाचं काम दिलं जातं, तर हे कर्मचारी अकुशल कर्मचारी असतात. तर ह्या कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांना देखील कामाचं उद्योग संस्थेमध्ये प्रशिक्षण देणं आवश्यक असतं. त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेऊन त्यांना योग्य तो मोबदला देऊन मालक आणि कामगार यांचे संबंध सलोख्याचे केले जातात आणि त्याच्यातून कामगारांचं मनोबल वाढतं आणि कामगारांचं मनोबल वाढलं की त्यांना तो उद्योग आपलासा वाटू लागतो आणि उद्योगाची उत्पादन क्षमता वाढवण्यास आणि पर्यायाने उत्पादन वाढून उद्योगाचा नफा वाढण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हा मनुष्यबळ घटक. पुढचा घटक आहे बाजारपेठ व वितरण व्यवस्था. उत्पादन तयार झाल्यानंतर ते उत्पादन बाजारपेठेमध्ये विकणं गरजेचं आहे. नुसतंच उत्पादन तुम्ही भरपूर क्षमतेने तयार करताय, परंतु ते जर विकलं जात नाही, तो जर विकलं गेलं नाही तर नव्याने भांडवल निर्मिती होणार नाही. ज्या वेळेस तयार झालेल्या वस्तू बाजारपेठेमध्ये विकल्या जातील आणि विकल्यानंतर त्याच्यातून जे पैसे मिळतील
ते पैसे आपण खेळतं भांडवल म्हणून वापरू शकतो. परंतु तयार झालेल्या वस्तू जर विकल्याच गेल्या नाहीत, जर ते 4-4 महिने तसंच आपण स्टॉक करून ठेवले, तर नव्याने भांडवल निर्मिती होणार नाही आणि मग खेळत्या भांडवलासाठी नव्याने कर्ज घ्यावं लागेल. मग अशा वेळी आपल्या उद्योगाची पत कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळं तयार उत्पादन हे बाजारपेठेमध्ये विकलंच गेलं पाहिजे. त्यासाठी उद्योजकाची विक्री व्यवस्था जी आहे किंवा वितरण प्रणाली जी आहे ती योग्य ती असली पाहिजे. योग्य त्या विक्रेत्यामार्फत किंवा अधिकृत विक्रेत्यामार्फत बाजारपेठेमध्ये ती वस्तू विकली गेली पाहिजे. आणि पुढचा घटक आहे व्यवस्थापन. हा घटक अतिशय महत्वाचा आहे. व्यवस्थापन हा घटक प्रत्यक्ष उत्पादन कार्यात सहभागी नसतो. हे पडद्याचे कलाकार आहेत, परंतु यांना फार महत्व आहे. कारण उत्पादन सुरू करण्यापासून ते उत्पादनाची पूर्ण विक्री करून, वस्तूची विक्री करून त्याच्यातून पुन्हा पैसे येऊन ते गुंतवण्यापर्यंत ही सर्व कामं व्यवस्थापनाची असतात. मग त्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन असेल, ज्याला आता आपण HR असं म्हटलं जातो, डिपार्टमेंट ह्युमन रिसोर्स. तर कर्मचारी व्यवस्थापन, सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे व्यवस्थित वेळेत करणे, त्यांना काही बोनस देणे, त्यांच्याकडून काम चांगल्या पद्धतीने करून घेणे की जेणेकरून उद्योगाची कार्यक्षमता वाढेल. अशा प्रकारे कार्यक्षमपणे त्यांच्याकडून काम करून घेणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचं काम असतं. वित्त व्यवस्थापन असे म्हणजे सगळ्या प्रकारचं फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे, उद्योगामध्ये किती पैसा गुंतवायचा, कोणत्या मार्गाने गुंतवायचा, मग ती विक्री झाल्यानंतर त्यामध्ये किती पैसा येणार आहे आणि तो कसा कसा खर्च करायचा, हे सर्व वित्त व्यवस्थापन. आणि विपणन व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंट, वस्तू तयार झाल्यानंतर ती कशा पद्धतीने बाजारपेठेमध्ये विकायची आणि वितरण प्रणाली कशा पद्धतीने ठेवायची, हे सगळं विपणन व्यवस्थापनामध्ये असतं. तर अशा प्रकारे उद्योगासाठी हे 6 संसाधने जर योग्य प्रमाणात असतील आणि त्यांच्यामधून योग्य त्या प्रमाणामध्ये त्यांचा वापर करून, संसाधनाचा योग्य त्या प्रमाणामध्ये वापर करून जर उद्योग संस्था आपण चालवली किंवा उत्पादन प्रक्रिया चालू ठेवली तर उद्योग हा निश्चितच यशस्वी होतो. लिहून घ्या हे.